मुंबईत जनआक्रोश मोर्चाला सुरुवात. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी मोठं जनआंदोलन. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरुवात. कुणबी जात प्रमाणपत्रासह वाटपासह सगेसोऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी. फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या, मात्र तरीही जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. जरांगेंना आंदोलनाची मुभा. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 50,000 जागा ओबीसींच्या असल्याचीही माहिती. अमित शहा लवकरच एकनाथ शिंदेंना जमाल गोटा देतील. महाराष्ट्राला लवकरच शिंदेंच्या शिवसेनेतून तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार. संजय राऊतांचा पुन्हा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्यावरून मुंबईमध्ये परतले. रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता. शिवसेनेतील नाराजीवर शिंदे फडणवीसांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जामध्ये उल्लेख. आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी. कराडवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग. बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश. महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप. इंदापुरात उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र. दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं, मात्र दादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये हस्तांदोलन. उत्तम जानकरांचं दिल्लीमधलं आंदोलन स्थगित. जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. जानकर 1 फेब्रुवारीनंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढची दिशा ठरवणार. लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ. 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा. तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित. रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला. आजपासून एसटीचे नवे दर लागू. एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ. मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला. प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा भारताच्या तावडीत. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची दहशतवादी तहव्वूरच्या प्रत्यार्पणाला मंजुरी. लवकरच भारतामध्ये आणलं जाणार.